आता तुम्हाला असं फोनवर सांगून देत जाईल मी मग येण्यापूर्वी का मी निघालो म्हणजे तुम्ही मग तयार व्हा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशन पुणे परमपूज्य मामांनी हे जे वामनराज प्रकाशन सुरू केले त्यांची शेकडो पुस्तकं आहेत. ते वाचनाचा आपण एक हे करत आहे. आणि वामनराज प्रकाशनचं कुठलंही पुस्तक तुम्ही घ्या ते वाचण्यासारखंच असतं. तर त्यापैकी आपण परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित फागुन के दिन 4 रे या पुस्तकाचं वाचन करत आहोत. त्यात परमपूज्य शकुंतलाताई म्हणतात की फागुन के दिन 4 रे होलीबद्दल ते म्हणत आहेत. तर लोकलाज सोडली मीराबाईने. श्री संत मीराबाई म्हणतात की घटके पट सब खोल दिए है, लोकलाज सब डार रे. अकबर बादशहाला देखील मीराबाईंनी हीच ओळ ऐकवली होती. त्या म्हणाल्या, डर कशाचे, घटके पट सब खोल दिए है, लोकलाज सब डार रे. ती लोकलाज उल्लंघून मी कधीच पलीकडे गेले आहे. आता लोकलाजेचे काही वाटत नाही. कोणी काय म्हणेल आणि कोणी काय म्हणायचे आहे ते. मी भगवंतांचे आणि भगवंत माझे एवढेच आता शिल्लक आहे. बादशाह आम्हाला कोणाचीही भीती नाही आणि काहीही उणे वाटत नाही. कोणी काय करावे आणि कोणी काय म्हणावे हे ज्याच्या त्याच्या कर्माने ज्याने त्याने ठरवावे. असे म्हणायला सुद्धा केवळ धैर्य लागते की लोकलाज सब डार रे. त्या म्हणतात आम्ही सगळे कधीच सोडून दिले आहे. हा बाहेरचा देह आहे. हा कसाही गेला कुठेही गेला तरी त्याच्यापाशी घेणे नाही. ते ज्या क्षणी म्हणाले त्याच क्षणी आम्ही घराच्या बाहेर पडलो. कोणाचे घर, कसले घर. आपल्या काही पदांमधून श्री संत मीराबाईंनी या लोकलज्जा त्यागाचे कारण स्पष्टपणे सांगून ठेवले आहे. त्या म्हणतात की श्याम सुंदर परवारा जीवडा दास श्याम, थारे कारण जग जान त्यागा, लोकलाज कुल डारो. श्यामसुंदर अशा श्री भगवंतांवरून मी जीव ओवाळून टाकलेला आहे. या श्री भगवंताकरताच मी जग लोक यांचा त्याग करून लोकलाज कुलमर्यादा सोडून दिलेली आहे. सावरी सी किशोर मूर्त कचुक दोनो कर्त्यो, लोकलाज बिसारी डारी तबही काज सय्यो. त्या सावळ्या किशोर मूर्तीने असा काही जादूटोणा माझ्यावर केला आहे की मला लोकलाजेचा विसरच त्या जादूने पाडला. माझे सगळे सुटले. तेव्हाच जणू त्या जादूचे कार्य संपूर्ण झाले. म्हणूनच त्याने श्री भगवंतांसाठी कधीही कुणाची तमा बाळगली नाही. स्वगृहीची जाण. त्यांच्या जीवनाच्या शेवटी तर असे झाले होते की बाहेरच्या लोकांनाच कळले यांच्या भोवती बरेच लोक आहेत म्हणजे पैसा असेल बरं का की आलेच सगळे बोलवायला. तू घरी चल, एवढे मोठे माहेर आहे, आम्ही तुझे सगळे करू असे नातेवाईक म्हणू लागले. पण त्यांचा चुलत भाऊ जयमल हा त्यांच्या बाजूचा होता. त्यांचा शिष्य होता. परम श्रीकृष्ण भक्त होता. त्याने ठामपणे सांगितले, मिरे याने काहीही सांगितले तरी तू येऊ नकोस. हे सगळे स्वार्थी आहेत. त्यांनी तेही ऐकून घेतले. मात्र आपले खरे कोण आहे हे त्या पक्के जाणून होत्या. त्यामुळे त्या आपल्या काही पदांमधून सांगतात की मैं अपने सैया सांग साची, अब काय की लाज सजनी परगट नाची. मी तर आता माझ्या पतीच्या श्री भगवंतांच्याच सोबत राहीन. आता मी कुणाची व कसली लाज बाळगावी. हे सखी, मी तर आता प्रगटपणेच श्री भगवंतांचे नाम घेऊन मत्त होऊन नाचेन. लाज शर्म कुल की मर्यादा, सिर से दूर करी, मान अपमान दो गर पटके, निकमे हूँ ज्ञान गली. श्री भगवंतांसाठी लाज शरम कुल मर्यादा हे सगळे विचारांचे ओझे मी डोक्यावरून दूर सारले आहे. मान अपमान सासर माहेर हे सगळे सोडून मी आता श्री गुरूंनी दाखवलेल्या ज्ञानाच्या मार्गानेच निघालेली आहे. श्री संत मीराबाई आतून सतत अशा ठाम होत्या. म्हणूनच त्यांनी
सासर माहेरची फिकीर ठेवली नाही. सासरचे लोक त्यांना न्यायला आले होते. त्यांनीही सांगितले की तुझे तर हे हक्काचे घर आहे, कारण तू आमच्या घरात लक्ष्मी म्हणून आलेली आहेस. आम्ही सगळे तुझी सेवा करू. हे ऐकून त्या हसल्या. म्हणाल्या, सासर आणि माहेर कधीच मागे पडले आहे. आता सासरचे कोण माहेरचे कोण हे आठवण पण नाही. तर कुणाच्या घरी येऊ? आणि मी तर माझ्या घरी कधीच पोहोचले आहे. आता मला दुसऱ्या घराची गरज नाही. बोलावणे केल्याबद्दल आभार. तो जीव सुटतो असे घटके पटसव खोल दिये है. त्या योगे तो जीवन मुळी सुटला ना. वासनातून सुटला, सगळ्या कर्मातून सुटला, काही शिल्लकच राहिले नाही. मग त्याने कशासाठी देहावर राहावे? अशा स्थितीत श्री भगवंत स्वतः येतात आणि त्या जीवाला आपल्या उराशी धरून घेऊन जातात. असे जर होत असेल तर आपण ते सोडायचे का हे धरायचे, हे ज्याच्या त्याच्या कर्माने ज्याने त्याने ठरवायचे आहे. होळी खेळली त्या म्हणतात, मी होळी खेळली, मला खेळायचीच होती म्हणून मी खेळली. सगळेच्या सगळे श्री भगवंतांच्या पायावर वाहून दिले. माझी त्यातून काही अपेक्षा नाही. मला काही देणे नाही किंवा काही घेणे नाही. इतक्या त्या स्वच्छ झाल्या. पीव घर आहे. पीव म्हणजे प्रिय, पिया म्हणजे श्री भगवंत. श्री भगवंतच घरी आले. मला भगवंतांकडे जावेच लागले नाही, तेच घरी आले. आता मी कशाची फिकीर करू? असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. त्या पुढे म्हणतात की सोई प्यारी प्रिय प्यार रे. प्रिय असे श्री भगवंत भेटवून देणारी असल्यानेच ती होळी, ती साधन प्रक्रिया मला प्रिय आहे. ते श्री भगवंतच मला हवे आहेत. त्यांच्या प्राप्तीसाठीच मी आतुर झाले आहे. उद्या आपण भगवत कृपा